हाय, काय करायला तुम्ही दोघंवरी? पतंग उडवायला. असे आले तर वेगवेगळे मार्केटमध्ये मिळतात. नमस्कार मंडळी, राम राम. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. मीही मस्त मजेत आहे. दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. तर काम वगैरे, कपडे वगैरे आटोपलेली आहेत मी सगळी. फक्त चपात्या वगैरे केलेल्या आहेत. आता मला करायची आहे छोट्या ज्या शिमला मिरच्या आलेल्या आहे मार्केटमध्ये त्याची भाजी करणार आहे. आणि एक टीप देणार आहे. ती टीप म्हणजे अशी की आपण खूप वेळेस काय करतो, घाई गडबड होते म्हणून अद्रक लसूण कोथिंबीर एकत्रपणे वाटून ठेवतो. पण ते खूप दिवस वापरायचं नाही. खूप झालं तर 2 ते 3 दिवस खूप झालं तरी पण कधी कधी काय होतं, फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा 2-3 दिवसानंतर ना त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा स्मेल यायला लागतो आणि थोडंसं ते काळं पडायला लागतं. तर ते काळं का पडतं? कारण ते एक तर वाटून ठेवलेलं असतं ना फ्रीजमध्ये, काय काय गोष्टी राहतात छान स्टोअर, पण ज्या गोष्टींना असं पाणी आता त्याचं वाटल्याच्या नंतर ना त्याचं एक लिक्विड तयार होतं. तर त्या लिक्विडमुळे ते काळं पडायला लागतं. तर ते काळं पडू नये म्हणून काय करावं, त्याची मी टिप्स देणार आहे. पण मी इथं एक सांगू इच्छिते की ते तुम्ही शक्यतो फ्रेश वापरत जा. पण माहिती आहे मला, गृहिणी म्हणल्यावर खूप सारी कामं असतात आणि त्याच्यात सकाळी जर मुलं शाळेत जाणारे असतील किंवा कोणाकोणाची हजबंड पण कामाला सकाळ सकाळी जातात टिफिन घेऊन, तर त्यावेळेस खूप अवघड पडतं. तर त्याकरताच एक टीप देणार आहे. तर चला तर मग ती कोणती टीप आहे ती पाहूया. तर सगळ्यात आधी ज्या दिवशी तुम्हाला हे सगळं तिन्ही एकत्र वाटायचं आहे, तर कोथिंबीर रात्रीच धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी सुकून जातं रात्रभर. त्यानंतर ना मग कोथिंबीर वापरात घ्यायची आहे. नाहीतर पाणी जर राहिलं कोथिंबीरमध्ये तर मग आपलं हे जे वाटण आहे त्यामध्येही पाणी शिल्लक राहतं. तर आता मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे. आपले आल्याचे पण बारीक बारीक तुकडे करायचे. तर इकडं तुम्ही खूप जणी मीठ वापरत असताल, तर मीठ वापरण्यापेक्षा इथं सेंदी नमक किंवा आपण उपासाला जे शेंदी लोण वापरतो ते मीठ वापरायचं आहे. कारण असं की सोडियम क्लोराईडचं प्रमाण हे मिठामध्ये भरपूर जास्त असतं आणि आपल्या शेंदी लोणमध्ये कमी असतं. तर त्याकरता हे इकडं वापरायचं आहे. आणि 2 थेंब मी लिंबूचे थेंब टाकलेले आहेत आपलं. तर होणार काय, कोथिंबीरचा कलर चेंज नाही होणार आहे. आणि इथं आपण शेंदी लोण वापरल्यामुळे होणार काय आहे माहिती का, ह्याला पाणी सुटणार नाही. कारण सोडियम क्लोराईडचं प्रमाण कमी आहे म्हणून तो वेगळ्या प्रकारचा जो स्मेल येतो तो स्मेल देखील येणार नाहीये. तर ही महत्त्वाची टीप आहे. तर मिठाचा उपयोग न करता तुम्ही शेंदी लोणचा उपयोग करा, जेणेकरून जे आपल्या वाटणाला पाणी सुटणार नाही किंवा कसलाही वेगळ्या प्रकारचा स्मेल येणार नाही. आरामशीर 2 ते 4 दिवस हे फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता आणि त्यानंतर ना वापरातही आणू शकता. 2 अशी आहे की आता ही सोहमचे बघा शाळेचे कपडे आहेत. तर म्हणजे शाळेचे नाही आहेत, त्याच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता. तर ते कार्यक्रमाकरता असं व्हाईट शर्ट होतं. आता 2-3 दिवस रिहर्सल झाली, मग कार्यक्रम झाला. तर आता तुम्हाला हा दिसत असेल एकदम शुभ्र असा, पांढरा असा, पण त्याने अतिशय घाण करून आणलेला. कॉलरला वगैरे खूप घाण करून आणलेलं आणि कफला पण खूप घाण होतं. तर असे आले तर वेगवेगळे मार्केटमध्ये मिळतात. तर मी पण हे रिनचं जे आलं आहे ते वापरते. पण त्याचबरोबर 2 थेंब जेव्हा आपण पाण्यामध्ये आलं टाकतो तर काही जणीला त्या आल्याच्या वासाने चक्कर यायला लागते किंवा हाताशी सोलल्यासारखे होतात. तर ज्यावेळेस आपण पाणी घेतो ते एक तर थोडंसं कोमट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एवढंसं थोडंसं, म्हणजे आपण पोहे खातोत ना, तेवढ्याच चमच्याने थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्त हाताने मिक्स करून त्याच्यात अर्ध टोपण आलं टाकायचं आणि मग हे पांढरे कपडे त्याच्यात घालायचे. ज्यावेळेस आपण निरम्याच्या पाण्यातून स्वच्छ कपडे धुतो त्यानंतर ना एकदा साध्या पाण्यातून ते कपडे काढायचे आणि मग त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि एक 5 ते 10 मिनटं, भरपूर झालं 5 ते 10 मिनटं त्याच्यात ठेवायचे आणि मग ते काढायचे आणि मग अशी सुकायला घालायचे. तर कशी वाटली टिप नक्कीच कमेंट करून सांगा. आहे शिमला मिरचीची भाजी, पण आता ह्या ज्या छोट्या शिमला मिरच्या असतात ह्याच्यामध्ये खूप साऱ्या बिया असतात आणि त्या थोड्याशा तिखट किंवा कडवट लागतात. त्या बिया कशा काढायच्या, तिखट असतील तर हाताला लागलं तर परत चरचर वगैरे होतं, फेसला वगैरे हात लागला तर. सगळ्यात आधी तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही ह्याला मिरचीला चिरून घ्या. आता मी तर फक्त 2च भाग करते.
चाकूचा हा जो मागचा भाग असतो त्याचा आपण उपयोग करणार आहोत. कसं आहे ते मी दाखवते तुम्हाला. तर आता हा चाकूचा मागचा भाग आहे आणि आता हा मिरची नुसतं असं, तर याच्याने नुसतं याच्यावर असं असं करायचं आहे आणि बघू शकता तुम्ही सगळ्या बिया सुट्ट्या होतात आणि त्या आपणच गळायला लागतात. तर एवढ्या बिया गळालेल्या आहेत, आधीच्या पण मिरच्यांच्या काढलेल्या आहेत, त्यामुळे सुट्ट्या होतात आतमध्ये आणि टॅप 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 केल्यामुळे त्या बिया आपल्याकडून अशा गळायला लागतात. तर बघू शकता तुम्ही पूर्ण क्लीन झालेली आहे मिरची आणि एवढ्या सगळ्या बिया निघालेल्या आहेत. आणखी एखादी दाखवते मी. तर आता या बिया बी मी काय टाकून देणार नाहीये. झाडं लावायचं मला खूप हे आहे. आवडतात तर ह्याचे झाडं लावणार आहे आणि नंतर ना बघ ह्याच्यात तर एवढ्या बियाच नाहीयेत तरी पण तर पटापट निघून जातात, जास्त वेळ लागत नाही. असं टॅप करायचं नुसतं म्हणजे ते चिटकून राहत नाही वरच्या बाजूला आणि ह्या लगेच हे निघून जातात. एवढ्या बिया निघालेल्या आहेत. तर आता ह्याचं मी झाड तर नक्की लावणार आहे. पहिला भाजी करून घेते. तर 3 अशा छान अशा टिप मी तुमच्यावर शेअर केलेल्या आहेत. तर आता भाजी करत आहे कारण सोहमला आणि सोहमचे पप्पा पण येणारच होते. तर टोमॅटो वगैरे चिरून घेतलेला आहे आणि आता भाजीला फोडणी घालायची आहे. कसं आहे ना, आपण जर आपल्या गृहिणींनी थोड्याशा टिप आणि ट्रिक यूज केल्या तर आपलं कामही कमी होतं. त्याचबरोबर आपण आपला मी टाईम एन्जॉय करू शकतो. दिवसभर किचन, घर झाडणं, पुसणं, धुणं, भांडे ह्याच्यामध्येच वेळ न घालता अशा छोट्या मोठ्या ट्रिक फॉलो केल्या की आपला टाईमही वाचतो आणि मग आपण स्वतःसाठी टाईमसुद्धा द्यायला तत्पर होतो. तर मी तर माझ्या लाईफमध्ये अशा छोट्या मोठ्या ट्रिक शिकत असते, शिकून घेत असते. तुम्ही पण अशा छोट्या मोठ्या ट्रिक शिकत जा. आता त्यानंतर मी घेतली इकडं सगळ्यात आधी भाजी करायला राई टाकली, जिरे टाकून घेते आहे आणि कोणाकोणाला शिमला मिरचीची भाजी आवडते नक्कीच कमेंट करून सांगा. तर टोमॅटो वगैरे घालून घेतलेला आहे आणि आता मी मगाशी वाटण वाटलं होतं दाखवलंच तुम्हाला. तर त्याच्यात थोडंसं राहिलेलं होतं ते मी भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असा कांदा टोमॅटो आणि वाटण सगळं एकत्र केलं. लालसर कांदा टोमॅटो होईस्तोपर्यंत फ्राय करून घेतलं. त्याचबरोबर मी इकडं पाणी गरम करायला ठेवलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. तर ह्याचे फायदे 2 असे की आता हे छान याच्यामध्ये आलं लसूण वाटल्यामुळं ते पाणी मस्त मसालेदार झालं. तर ते पाणी मी वरणामध्ये टाकून घेतलं आणि भांडंही चकचकीत निघतं बरं का ह्या अशा ट्रिकनं. तर व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर शिमला मिरची तेलामध्ये सोडली बघू शकता तुम्ही. तर छानपैकी आता त्याच्यावर मीठ टाकून घेणार आहे. तर आता बाजारामध्ये भरपूर शिमला मिरचीचं तसं तर मिळते कधीही शिमला मिरची, पण आता ह्या छोट्या छोट्या छान छोट्या छोट्या असतात त्या येतात शिमला मिरची. तर छान वाटते मला तर खूप आवडते. कधीतरी असं थोडंसं काय म्हणता येईल हेल्दी म्हणता येईल किंवा कमी तेलात वगैरे हे केलेली भाजी खायला शरीरासाठी पण तेवढंच चांगलं आहे. त्यानंतर लगेच डाळीची फोडणी तयार करून घेतली कारण शिमला मिरची ही मी थोडीशी ड्राय बनवत होते आणि त्यानंतरनं म्हणून म्हणलं थोडीशी काय म्हणता येते फोडणीचं वरण आमच्या इकडे असं म्हणतात. फोडणीची डाळ किंवा फोडणीचं वरण. तर ते वरणही घेतलं आता फोडणी टाकायला. तर आम्हा गृहिणीचं असंच असतं, मल्टीटास्किंग काम चालू असतं किचनमध्ये. तर कोण कोण सहमत आहे या माझ्या मताशी नक्कीच कमेंट करा. तर छानपैकी आता फोडणीचं वरण देखील केलं. सोहमला आमच्या खूप आवडतं फोडणीचं वरण, सप्पक वरण किंवा फोडणीचं वरण. मस्तपैकी भात, शिमला मिरची आणि चपाती असा बेत होता आजचा. तर आता इकडे भाजीला मस्तपैकी उकळी यायला लागली, वरणालाही उकळी आलेली आहे. वरण छान उकळून घेतलं आणि भाजी शिजली. आता त्यानंतर झाली ती दुपारची वेळ, जेवण वगैरे आटोपलेले. दुपारी थोडीशी मी झोपली होते, आराम केला कारण खूप दगदग होती. सकाळी पाणी आलं होतं म्हणून पाईप काढून ठेवला. त्यानंतर जसं सकाळी अंगण झाडायला घेते तसं दुपारीही झाडावंच लागतं कारण झाडी लावली आहेत मी भरपूर, त्यामुळे झाडांचा केर कचरा खाली पडतो आणि मग ते खूप घाण असं वाटतं. म्हणून 2 टाईम मला झाडावंच लागतं रेग्युलर.
तर छान असं आता अंगण वगैरे साफ करून घेतल्याच्या नंतर ना जरा छान वाटतं क्लीन वगैरे आणि आवडतं पण मला की हां चला ठीक आहे, झाडं आहे तर केर कचरा होणार आहे. तर अंगण थोडंसं मोठं असल्यामुळे थोडेशा वेळ लागतो. हाय काय करायला तुम्ही दोघं वरी? बाथरूम पडायचा ना, नवीनच आहे बाथरूम. उतरा खाली, उतरा. चला चहा प्यायला. हा आता वरतीच अडकतात तुम्ही दोघं. तर त्या दोघांची मस्ती चालूच होती आणि माझं इकडं अंगण झाडणं झालं होतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करत जा म्हणजे तुम्हाला माझ्या संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.